शिवानंद स्मृती व्याख्यान या दिव्य जीवन संघाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. ही व्याख्यानमाला हे व्याख्यान दरवर्षी आपण घेतो. आतापर्यंत खूप मोठ्या लोकांनी इथे हजेरी लावलेली आहे. मोहनबुवा रामदासी, कल्याणीताई राम जोशी, पुलगावचे स्वामी स्वरूपानंद, समर्थांच्या उर्दू काव्यरचनेच्या अभ्यासका मनीषाताई पाठे आणि अशा अनेक मान्यवर व्यक्तींचं व्याख्यान आपण या निमित्तानं घेत असतो. आजही आपल्याला तितक्याच तोलामोलाच्या अत्यंत अभ्यासू अधिकारी व्यक्ती पाहुण्या म्हणून लाभलेले आहेत. माननीय सरिताताई अवधानी यांचं मी अतिशय मनपूर्वक स्वागत करते. त्यांच्या बरोबर आलेली त्यांची टीम म्हणू आपण, त्यांनी आम्हाला खरोखरच त्यांच्यासारखी मदत केली आहे. कारण हे सगळं टेक्निकल सहाय्य त्यांनीच आम्हाला केलं. त्याच्याबद्दल त्यांना थँक्यू म्हणून त्यांचं पण स्वागत करते. आणि आपण सर्व श्रोते आपल्या सर्वांचे अतिशय मनपूर्वक स्वागत करते. ज्या शिवानंद स्मृती व्याख्यानासाठी आपण इथे जमलो आहोत, त्या स्वामीजींची थोडक्यात ओळख करून देण्यासाठी मी आता इथे उभी आहे. खूपच अवघड काम आहे हे करणं. स्वामीजींची मी असं बऱ्याच वेळा विचार केला होता की हातात एक कागद घ्यावा, कारण स्वामीजींची ओळख करून द्यायची झाली तर मला आपलं व्याख्यान नाहीये हे लक्षातच राहत नाही आणि मीच तासभर बोलू शकते. म्हणून मी अत्यंत थोडक्यात त्यांची ओळख करून द्यायचा प्रयत्न करणार आहे. 19व्या शतकात जेव्हा मेकॅलोनं आपल्या आईला पत्र लिहिलं होतं की मी असा माणूस भारतात तयार करेन की जो फक्त जन्मानं भारतीय असेल पण वृत्तीनं विचारांनी संपूर्ण ब्रिटिश असेल, पाश्चात्य असेल आणि त्याला आपल्या भारतीय संस्कृतीची लाज वाटेल. हे जेव्हा त्यांनी आपल्या आईला लिहिलं त्याच वेळेला त्याच शतकामध्ये स्वामी विवेकानंदांनी शिकागोला जाऊन त्यांच्याच भाषेमध्ये, मेकालोच्याच भाषेमध्ये अमेरिकन लोकांना आणि एकूणच युरोपीय लोकांना भारतीय संस्कृतीची ओळख करून दिली आणि त्यांना त्यांच्या लक्षात आणून दिलं की ही काही लाज वाटावी अशी संस्कृती नाही. आम्ही अत्यंत अभिमानानंच याच्याबद्दल बोलणार आहोत. आणि त्याच शतकामध्ये 1887 साली स्वामी शिवानंद सरस्वती यांचा जन्म झाला. विवेकानंदांनी तिथे जाऊन कार्य केलं. त्यानंतर ते पसरत गेलं आणि जेव्हा लोक भारतामध्ये यायला लागले या ज्ञानाच्या शोधामध्ये, तेव्हा त्यांना त्यांच्याच भाषेत वेद, उपनिषद आणि संपूर्ण आध्यात्मिक ज्ञान देण्यासाठीच जणू काही स्वामी शिवानंद इथे आले. म्हणजे मी बघते की जेव्हा शिवानंद आश्रमात जाते तेव्हा मी मेकॅलोचा झालेला पराभव बघते की फक्त जन्मानं अमेरिकन पण वेशभूषेनं, विचारानं आणि भारतीय संस्कृतीबद्दलच्या आदरानं भरलेली अशी माणसं मी तिथे बघते. आणि माझ्या लक्षात येतं की हे कार्य असं युगानुयुग घडतच असतं. स्वामीजींचा जन्म 1887 तमिळनाडू मट्टमलाईला झाला. अत्यंत बुद्धिमान, अतिशय ताकदवार, म्हणजे समर्थ म्हणतात की अध्यात्म हा धकाधकीचा मामला आहे. असंच कोणी करायला नाही. त्याला शारीरिक, मानसिक, बौद्धिक सगळंच बळ लागतं. ते सगळं स्वामीजींकडे होतं. त्यांनी MBBSची डिग्री घेतली, डॉक्टर झाले ते. आणि नंतर मलेशियामध्ये हॉस्पिटलमध्ये त्यांनी जॉब घेतला. त्याच वेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला हे कामच कमी पडते. त्यांची ऊर्जा इतकी जास्त होती की त्यांनी 2 हॉस्पिटल्सचा कार्यभार सांभाळला. आणि त्यांच्या लक्षात आलं की निळीच्या शेतीमध्ये हे जे ब्रिटिश लोक आहेत या लोकांना अफाट पगार पण देत आहेत, पण त्यानंतर अफाट उपभोगाच्या गोष्टी देत आहेत. म्हणजे वेड्यासारखं काम करून शरीर शिजवायचं, भरपूर पैसा मिळवायचा आणि नंतर तो नाईट क्लब्समध्ये उडवायचा. या दोन्ही प्रकारातून शरीराची नासाडी होतीये. आणि त्यांच्या लक्षात आलं की जीवनशैली सुधारण्याशिवाय या लोकांना आपल्या औषधांचा काही फार उपयोग होणार नाही. तात्पुरती आपण
जीवनशैली, सगळं आपलं शरीर मन आत्मा सगळंच बदलण्याची गरज आहे. मुळात विरक्तच होते स्वामीजी पहिल्यापासून. घराचा धार्मिक परंपरा होतीच. त्यामुळे त्यांनी परत भारतात येऊन संन्यास घेतला, 12 वर्ष तपश्चर्या केली आणि त्यानंतर एका कार्याच्या ओढीनं दिव्य जीवन संघ किंवा डिवाइन लाईफ सोसायटी या संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला खूप छोटं कार्य होतं, पण आता सध्याची अवस्था अशी आहे की दिव्य जीवन संघाचं एक मोठं चॅरिटेबल हॉस्पिटल पट्टमधाईला पण उभं आहे. स्वामीजींच्या जन्मगावी आश्रमात तर आहेच. गंगेकाठी खूप महारोगी कुष्ठरोगी असतात. त्या सगळ्यांना स्वतंत्रपणानं एक वसाहत त्यांच्यासाठी उभी करून त्यांना पूर्ण त्या आजारातून बरं करणं आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणं हेही काम आश्रम करतो. आणि आणखीन एक दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्याकडे की गंगेकाठी आईवडिलांनी सोडून दिलेली मुलं आणि मुलांनी सोडून दिलेले आईवडील खूप असतात. अनेक अनाथ मुलं आणि अनाथ स्त्री पुरुष गंगेकाठी असतात. त्या सगळ्या लोकांना सुद्धा म्हणजे काही जण तर मेंटली डिस्टर्ब असतात, काहींना उपचारांची गरज असते. अशा सगळ्या लोकांच्यासाठी शिवानंद होम अशी एक सोय तिथे आश्रमामध्ये आहे आणि ते बरेच लोक त्यांची काळजी घेत असतात. या कामाखेरीज स्वामीजींचं जे मुख्य काम आहे ते म्हणजे लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन करणं. त्यासाठी त्यांनी 300च्या वर पुस्तकं लिहिली. योग वेदांत आणि डिव्हाइन लाईफ अशी मासिकही तिथून निघत असतात. योग वेदांत फॉरेस्ट अकॅडमीचे अनेक कोर्सेस तिथे चालू असतात. हे सगळं काम तिथे आहे. तिथे दैनंदिन ध्यान धारणा, भजन, आरती, सत्संग हे सगळं होतच असतं. या जोडीला हे काम चाललेलं आहे. सेवा, प्रेम, दान, चित्तशुद्धी, ध्यान आणि आत्मसाक्षात्कार या 6 गोष्टींवर आधारलेला हा संघ आहे. स्वामीजींचं निर्याण 1963ला झालं. त्यानंतर अजूनही ही संस्था अतिशय सुंदर काम करते आहे. 400च्या वर शाखा या जगभरात स्वामीजी दिव्य जीवन संघाच्या आहेत. पुण्याची शाखा ही त्यापैकीच एक आहे. काही वर्ष पुण्याची शाखा ही थोडीशी मंदावली होती. त्यानंतर 2005 साली पुन्हा एकदा जोमानं काम सुरू झालं इथलं. काही वर्ष आम्ही स्लम एरियामध्ये संस्कार वर्ग घेतले. अतिशय सुंदर अनुभव आला आम्हाला. त्यानंतर सगळ्याच मुलांपर्यंत आपण पोचावं म्हणून निबंध स्पर्धा आम्ही सुरू केलेली होती. त्या निबंध स्पर्धेचे विषय आमचे थोडे वेगळे असायचे. मुलांनी थोडंसं अंतर्मुख व्हावं, स्वतःमधला दोष बघावा, दुसऱ्यातला गुण बघावा, अशा करायचे किंवा किंचित त्यांच्या धार्मिक आध्यात्मिक विचारांना प्रेरणा देणारे असे निबंधाचे विषय ठेवून आम्ही निबंध स्पर्धा जवळजवळ 18 वर्ष घेतल्या. वक्तृत्व स्पर्धाही कॉलेजच्या मुलांसाठी घेतल्या आणि त्यातही आम्ही असेच विषय ठेवत होतो की ज्याच्यामुळं मुलांना थोडंसं अंतर्मुख होता येईल, कारण बहिर्मुख करणारी साधनं खूप आहेत. त्यासाठी अशा वक्तृत्व स्पर्धाही घेतल्या. आता सध्या दिव्य जीवन नावाचं एक छोटीशी पत्रिका आम्ही चालवतो. स्वामीजींचा एक विचार प्रत्येक घरामध्ये पोचावा म्हणून त्याची थोडी हार्ड कॉपी सॉफ्ट कॉपी अशी करून आम्ही पाठवत असतो. आणि शिवानंद स्मृती व्याख्यान ही सुद्धा जवळजवळ 20 वर्ष चाललेली आपली ॲक्टिव्हिटी आहे. आणि दरमहा सत्संग होत असतो. तो सध्या ऑनलाईन सुरू आहे. तर हे दिव्य जीवन संघाचं काम आपलं चालत असतं. आता आजच्या कार्यक्रमाची सगळी सूत्र मी प्रज्ञा जेरे यांच्याकडे. आजच्या आपल्या वक्त्या माननीय सरिता बदामीजी आणि आज ज्या पुस्तकाचं उद्घाटन होणार प्रकाशन होणार आहे त्या पुस्तकाचा परिचय डॉक्टर नितीन देशपांडे करतील. नमस्कार. मी लिहिलेलं हे 18वं पुस्तक आहे. ते आज प्रकाशित होते आणि
फार कमी पुस्तकं जी मी अशी लिहिली ज्यांचा प्रकाशन समारंभ झाला पण ती प्रसिद्ध झालेली आहे. माझं शेवटचं प्रकाशित झालेलं पुस्तक 2019 ह्युमनायझिंग वर्कप्लेस पाथवे टू HR मॅनेजमेंट हा माझ्या PhDच्या थिसिसवर आधारित पुस्तक आम्ही प्रकाशित केलं होतं. त्यानंतर आज हा 2026 साली नवीन प्रकाशनाचा समारंभ आपण केला. हे प्रकाशन होण्याकरता दोन गोष्टी कारणीभूत आहेत. एक म्हणजे आपण दरवर्षी जुलै महिन्यात शिवानंद स्मृती व्याख्यान आयोजित करत असतो, त्याच्याबद्दल आपला सांगण्यात आलं. आणि योगायोगाने या पुस्तकाचे प्रकाशन जुलै 2026 मध्ये व्हावं अशी काहीतरी संकल्पना होती मनामध्ये गेली काही महिने आणि ती योगायोगाने जुळून आली. या पुस्तकाचं खरं काम माझे शिक्षक श्रीयुत भरानाईक यांच्या डोक्यात ही कल्पना आहे. आणि जानेवारी 2021 मध्ये जेव्हा आमचा सत्संग झाला त्यावेळेस त्यांनी ही कल्पना मांडली होती की आपण या पुस्तकाचा गाडीत आपण अनुवाद करूया. आणि फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचा अनुवाद त्यांनी केला. तो आमच्या दर मासिक अंकामध्ये प्रकाशित झाला. साधारणतः मार्च 2023 पासून त्यांची कृती लिहायला सुरुवात झाली आणि मग जून 2021 मध्ये नियत वयोमानानुसार त्यांचं देहावसान झालं. मग जुलै 2021 पासून या पुस्तकाचा अनुवाद करण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आली आणि ते महिन्याचा विचार या रूपामध्ये आमच्या मासिक पत्रिकेत आम्ही त्याची करतो. माझ्या आयुष्यातून मी सगळ्यात जास्त कालावधी करता कालावधी लागलेलं हे एकच पुस्तक आहे. 21 साली याचा अनुवाद मी सुरू केला आणि प्रकाशित व्हायला 2026 साल उजाडलं. याला कारण एकच की दर महिन्याला एखादं पान मी त्या पुस्तकातलं अनुवादित करायचो आणि ते आमच्या दिव्य जीवनच्या मासिक पत्रिकेमध्ये प्रकाशित करायचो आणि मग उरलेला महिनाभर मी कुठेही ते काम अनुवादाचं करायचो नाही. साधारणतः यंदा फेब्रुवारी महिन्यात मला असा अंदाज आला की शेवटची 15-20 पानच राहिली. ती जर आपण या 4-5 महिन्यांमध्ये प्रकाशित केली आणि संपवली तर कदाचित जुलैमध्ये आपल्याला हे पुस्तक प्रकाशित करता येईल. आणि सुदैवाने या महिन्याचा जुलै महिन्याचा जो आमचा दिव्य जीवनचा मासिक अंक निघाला त्यामध्ये शेवटचं प्रकरण मी समाविष्ट करू शकलो. गेल्या 8 दिवसामध्ये मग त्याचं मुखपृष्ठ झालं माझ्या मित्राकडून, त्याचं DTP झालं आणि साधारणतः 12 तारखेला हे पुस्तक माझ्या हातात आलं. म्हणून आम्ही असं ठरवलं की आपण या पुस्तकाचं प्रकाशित 18 तारखेला करूया या समारंभाचं आणि त्याच वेळेस सगळी व्याख्यान आपण घेऊया दिव्य जीवन संघाच्या ॲक्टिव्हिटी पुणे शाखेत. याआधी दिव्य जीवन संघाच्या पुणे शाखेतर्फे मी 2 पुस्तकं अनुवादित केलेली आहेत. पहिलं पुस्तक आहे स्वामीजींचं हृदय हटलेली वाणी आणि दुसरं पुस्तक स्वामीजींचं सिंथेसिस ऑफ योगा याचा अनुवाद मी केला 2018 साली योग समन्वय या नावाने. त्या अर्थाने पुणे शाखेचं हे 3रं अनुवादित केलेलं माझं पुस्तक आहे. ही पुस्तकं मराठीत आली आणि त्याचं आज प्रकाशनामध्ये गेलं. या पुस्तकाचं लेखन स्वामी व्यंकटेशानंदांनी केले की जे शिवानंद स्वामीजींच्या अतिशय जवळचे शिष्य होते आणि त्यांनी स्वामीजींचं जीवन अतिशय जवळून पाहिलेलं होतं, अनुभवलेलं. या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की हे फक्त अनुभव आहे. ते कुठलंही डोक्याला त्रास होईल अशा प्रकारचं अध्यात्म किंवा ज्ञान किंवा अवजड बोजड असं नाही. व्यंकटेशानंदांनी जे रोज शिवानंदांचं आयुष्य बघितलं त्यांची जी अनुभूती त्यांना मिळाली आणि वेगवेगळ्या घटनांमधून प्रसंगांमधून जगभरातल्या त्यांच्या शिष्यांना त्यांनी कशा प्रकारे मार्गदर्शन केलं अडीअडचणीला ते सगळे प्रसंग या पुस्तकामध्ये लिहिलेले. मूळ या पुस्तकाचं नाव होतं दिग्गज योग. त्याचं मी अनुवाद सम्यक योग साधना या नावाने हे पुस्तक आज तयार केलेलं. या पुस्तकाची सुरुवात आहे शिवानंदांच्या शिकवणीचं सार की जे थोडक्यात 2-3 पानांमध्ये मी वर्णन केले. एवढे 2-3 पानं वाचले तरी आत्ताची त्यांच्याबद्दल माहिती सांगण्यात आली ती आपल्याला त्या 2-3 पुस्तकांमध्येच मिळेल. त्यानंतर त्या पुस्तकामध्ये हठयोग साधनेबद्दल आहे कारण स्वामीजी साधना करायची. त्यानंतर या पुस्तकामध्ये कर्मयोगाबद्दल लिखाण आहे. या पुस्तकामध्ये ज्ञानयोगाबद्दल आहे, राजयोगाबद्दल आहे. सगळ्या प्रकारच्या योगांचा अनुभव घेतलेले आणि आपल्या शिष्यांना त्याचं
समोर रोल मॉडेल म्हणून असलेले स्वामी हे या पुस्तकामध्ये आहेत. त्यामुळे हे पुस्तक अनुवाद करायला मला अतिशय सोपं गेलं, कारण काही त्याच्यामध्ये अवघड आध्यात्मिक किंवा धार्मिक अशी हे नव्हते. त्यांना कोणी भेटायला आलं आणि त्यांनी त्या प्रकारे कसा त्यांना उपदेश केलेला आहे किंवा अशी घटना घडली आणि मग त्यांनी कसं मार्गदर्शन केलं, अशा प्रकारचं हे डू इट युअरसेल्फ सारखं हे पुस्तक आहे. आणि याचा अनुवाद आताच जुलै महिन्यात मी संपवला. स्वामी शिवानंद सरस्वती आणि त्यांनी जे त्यांचे असंख्य मोठे मोठे शिष्य या जगामध्ये तयार केले. त्यांच्यानंतर त्यांच्या पश्चात स्वामी चिदानंद सरस्वती हे या संस्थेचे अध्यक्ष झाले. त्यांचं मराठी, हिंदी आणि गुजरातीमध्ये चरित्र माझ्या पत्नीने लिहिलेलं आहे अमृतपुत्र या नावाने. त्यानंतर स्वामी कृष्णानंद सरस्वती होते. ही परंपरा सुरू आहे. 1936 साली दिव्य जीवन संघाची स्थापना झाली ऋषिकेशला आणि त्याचं कार्य सुरू आहे. खूप मोठ्या प्रमाणावर अध्यात्म आणि समाजाचं उपयोगी करण्याचं कार्य या संस्थेतर्फे जगभर सुरू असतं आणि त्याची एक शाखा आम्ही पुण्यामध्ये चालवतो, याचं आम्हाला अतिशय अभिमान होतो. इंटिग्रलचा अर्थ मी ते केला सम्यक, कारण शेवटी सगळ्या योगांना एकत्र आणायचं, इंटिग्रेट करायचं हे काम शिवानंदांनी केलं. आणि या पुस्तकातलं शेवटचं चॅप्टर आहे, शेवटचं प्रकरण आहे योग समन्वय. ज्या पुस्तकाचे मी 2018 साली भाषांतर केलं, अनुवाद केला होता, योग समन्वय नावाचा, सिंथेसिस ऑफ योगा, त्याचाच या पुस्तकामध्ये शेवटी आलेला आहे की भगवद्गीतेमध्ये प्रत्येक प्रकरणात, प्रत्येक अध्यायात जे वेगवेगळ्या प्रकारचे योग सांगितलेले आहेत, त्या सगळ्या योगांचा समन्वय हे शिवानंदांनी सिंथेसिस ऑफ योगा या त्यांच्या संकल्पनेतून जगाला दिला आणि तो जगन्मान्य झाला. तर त्याचं इंटिग्रल शिवानंदाचं इंटिग्रल योगा म्हणून एक छोटेखानी फक्त 116 पानांचं पुस्तक आज आपण प्रकाशित करतोय. सविताजी त्यासाठी इथे उपस्थित आहेत. आमच्या शाखेचे उपाध्यक्ष डॉक्टर आनंदराव इथे आलेले आहेत आणि माझे मित्रपरिवार आलेले, परिचित आलेले, ज्यांना आपण ते बघतो की पुस्तकांमध्ये, अध्यात्मामध्ये, श्लोकांमध्ये, अभंगांमध्ये जे वर्णन केलेले असते त्यांचं साक्षात जीवन म्हणजे स्वामी शिवानंद सरस्वती. 63 साली त्यांनी महासमाधी घेतल्यामुळे आम्ही त्यांना पाहिलेलं नाही, परंतु चिदानंद सरस्वतींकडून मी, माझ्या पत्नीने, तिच्या बहिणींनी, आम्ही सगळ्यांनी त्यांच्याकडून संथा घेतलेली आहे, त्यांच्याकडून मार्गदर्शन आम्ही मिळवलेलं आहे. म्हणून गेली यांच्या घरात मी माझ्या सासूरवाडीच्या बाजूने माझे सासरे, मग माझे सासरे, मग ही पिढी, असं हे दिव्य जीवन संघाशी संबंध आमचा सुरू आहे आणि तो हे सुरू आहे आणि त्याच्यात मी चालू राहील. शाखेच्या वतीने आम्ही पुढे करत असतो. या पुस्तकाबद्दल मी एवढंच म्हणतो की योग कृतीत आणणारी व्यक्ती म्हणजे स्वामी शिवानंद. त्यामुळे त्याच्याबद्दल आपण कितीही बोललो आणि कितीही प्रकारचं लेखन केलं, अभंग लिहिले, श्लोक दिले, तरी सुद्धा त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांच्या कृतीमध्ये योग होता आणि तो त्यांनी जगभर पसरवला. स्वामी चिन्मयानंद असतील, चिदानंद असतील, या सगळ्या जगन्मान्य शिष्यांच्या कमी चिदानंद शिवानंदांनी त्यांचं कार्य जगभर पोहोचवलं. आणि त्यांच्या आणखीन एक शिष्या ओम आरती देवी या त्यांचं तपोवन आहे मिरजेला, त्या प्रॉपर मिरजेच्या, त्यासुद्धा स्वामी शिवानंद सरस्वतींच्या शिष्या. नंतर आष्ट्याजवळ बावची नावाचं गाव आहे, त्या बावचीला स्वामी ते तेही शिवानंदांचे शिष्य. त्यामुळे महाराष्ट्रातही त्यांच्या कार्याचा प्रचंड प्रसार झाला आहे आणि माझ्या सासऱ्यांनी दिव्य जीवन संघ ही संस्था महाराष्ट्रात आणली. त्यांनी त्यांच्या शिवानंदांच्या अनेक पुस्तकांचं मराठीमध्ये अनुवाद केलं. सगळ्यात त्यांचं गाजलेलं पुस्तक म्हणजे शुअर वेज ऑफ सक्सेस, हे स्वामी शिवानंद सरस्वतींचं पुस्तक माझ्या सासऱ्यांनी 1963 साली पहिल्यांदा अनुवादित केलं, यशस्वी जीवन नावाने. आणि त्या पुस्तकाच्या आतापर्यंत 12 आवृत्त्या महाराष्ट्रापर्यंत भंडारने कोल्हापूरच्या काढलेल्या आहेत. 12वी आवृत्ती माझ्या सासऱ्यांच्या पहिल्या यशस्वी आधाराच्या वेळेस आम्ही प्रकाशित केली. त्यामुळे
कृतिशील संदर्भ कोण असावा तर विवेक संतांचे स्वामी शिवानंद सरस्वती. आणि म्हणून आज आपण सगळे इथे जमलेलो आणि सगळ्यांचं स्वागत आहे. भेटत राहूया. आणि सरिता त्यांचा परिचय त्यांचा सगळ्यात नवीन परिचय जो मला झाला तोच मी सांगतो की त्याही मी 1975 साली SSC झालो सोलापूरला. त्याही 1975 सालच्याच बॅचच्या सोलापूरच्या विद्यार्थिनी आहेत आणि त्या आता वेगळ्या शाळेत होते. परंतु त्यांचे पती हे 1969 साली आमच्या हरिभाई देवकर प्रशालेच्याच माझे विद्यार्थी आहेत. त्यामुळे आज दुपारी आमची जेव्हा पहिल्यांदा भेट झाली ती ओळख नव्हती, ती आमची ओळख झाली. त्यांची दुसरी ओळख म्हणजे त्या आता मी सांगितलं तसं गिरिजेच्या बाकी बाळांचं चरित्र लिखाणाचं कार्य त्यांनी आता आधी घेतलेलं आहे. बाकी त्यांचं स्पीड आहे त्या अध्यात्माचा प्रसार करतात. परंतु त्यांचा सगळ्यात जास्त ओळख त्यांच्या दिलेल्या एका वेगळ्या प्रकारच्या विषयातून आज होती. कारण त्यांनी शिवानंदांना बोलायचं मान्य केलं आणि त्यांनी विषय स्वतः सुचवला आणि आम्ही तो मान्य केला. तर मी आता त्यांना अशी पुस्तक विमोचनाचं ओके पुस्तक प्रकाशन होईल आणि त्याच्यानंतर मग कार्यक्रमाला मार्गदर्शन. परिचय करून दे. सगळ्यात छान ओळख झाली. कधी जागा हे ओळख राहिली बरं का. मी माहेरची देशपांडे आणि तुम्ही देशपांडे. दिलेला मी परिचय वाचला होते. नास्तिकतेकडून आस्तिकतेकडे त्यांचा प्रवास 2004 साली श्री गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह त्यांना प्राप्त झाला. त्यानंतर त्यांचा सुरू झाला. महाराजांच्या कृपेने अनेक अभंग पद स्फुटलेखन त्यांच्या हातून घडलं. श्री महाराजांनी नामदासी ही नाममुद्रा त्यांना अभंगामधनं दिली आणि नंतर त्यांची 5 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. माण गंगातीरी हे गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांचं सार अभंग रूपामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. स्वर आले गुरुनी हे भावगीत, भक्तिगीत आणि गझल यांच्यामधनं उलगडणारा अध्यात्म असा वेगळा विषय त्यांना महाराजांनी दिला आणि ते पुस्तक झालेलं आहे प्रकाशित. नामावतार हे श्री गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र प्रसिद्ध आहे. विठ्ठल अंतरी हे संत चरित्र काव्यमाला आहे आणि ती त्यांची प्रसिद्ध झालेली आहे. प्रवास अनंताचा आत्म्याचा प्रवास म्हणजे सृष्टी आरंभापासून ब्रह्मलीन होईपर्यंतचा प्रवास या संपूर्ण विषयाचे अभंग रोज त्यांना ध्यानामध्ये मिळत गेले आणि नंतर त्यांनी त्यांचं निरूपण केलं. त्यांचं YouTube चॅनल सुद्धा आहे नामदासी या नावाने. सध्या गोंदवलेकर महाराज यांची वाङ्मय मूर्ती करण्याचं म्हणजे श्री भूषणदादा घाटपांडे यांना सोडलेल्या गुणनामावलीवर त्यांचं काम चालू आहे. तसंच ओम मालती देवी बाळ मिरज आता उल्लेखाला त्यांचं चरित्र लेखन चालू आहे. त्यांच्या YouTube चॅनल बद्दल मी आता सांगितलंच. तर त्याच्यामध्ये गोंदवलेकर महाराज यांच्या ओवीबद्ध प्रवचनावर चिंतनमाला, वैचारिक ध्यान आणि अनेक व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. आपण सगळ्यांनी जरूर त्या YouTube चॅनलला भेट द्यावी. आत्ताचं जे व्याख्यान आपलं चालू आहे होणार आहे तर ते सुद्धा त्या चॅनलवर अपलोड केलं जाईल पुढे. अरविंद आठले या अधिकारी व्यक्तीच्या चॅनलवर गोंदवलेकर महाराजांचं चरित्र सादर करण्याचा त्यांना योग आला आणि गुरुकृपेनी साधना, लेखन हे सगळं त्यांचं मोठं कार्य चाललं. मी त्यांना विनंती करते की आमच्या पुस्तकाचं त्यांनी प्रकाशन करावं. ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु ब्रह्मदेव महाराज की जय. श्री शिवानंद स्वामी महाराज की जय.
सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय सम्यक योग साधना स्वामी व्यंकटेशानंद यांनी लिहिलेले पुस्तक आहे. त्याचा अनुवाद राजलक्ष्मी ताईंचे वडील श्री रघुराम नाईक आणि त्याची पूर्तता केली आहे ते डॉक्टर नितीन देशपांडे यांच्या या पुस्तकाचं आता प्रकाशन झालं आहे असं मी जाहीर करतो. श्रीराम समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. श्री स्वामी शिवानंद महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. सर्वप्रथम माझे सद्गुरु श्री गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी मी नतमस्तक होऊन वंदन करते. आपणा सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वरालाही मी वंदन करते. आजचे आपले ज्यांचे आपण आज पुण्यस्मरण करण्यासाठी जमलेलो आहोत त्या थोर श्री स्वामी शिवानंद सरस्वती महाराज यांनाही मी वंदन करते. आज आपण त्यांच्या पुण्य स्मरणानिमित्त म्हणजे पुण्यतिथी ही त्यांची झालेली आहे, पण आपण औचित्य साधून हा सगळा सोहळा आपण इथे आज आयोजित केलेला आहे. तेव्हा त्यांचं पुण्यस्मरण करून आपण आता पुढच्या वेळेला जाऊया. तर अतिशय तेजस्वी प्रसन्न आपण बघतोच त्यांच्याकडे बघितलं की एक वेगळंच आपल्याला त्यांचं दिव्यत्व नुसतं बघितलं तरी लक्षात येतं. अतिशय प्रगल्भ बुद्धिमत्तेचं वरदान त्यांना लाभलेलं होतं. निरपेक्ष, निरासक्त, निरहंकारी जे जे म्हणून आपण गुण संतांचे बघतो ते सगळे परिपूर्णतेने मला स्वामी शिवानंद महाराजांच्या मध्ये दिसतात. माझ्या तोंडात महाराज हा शब्द बसलेला आहे बरं का, थोडं सांभाळून घ्यावं मला. तर अशा या सद्गुरु स्वामींना मी मनोभावे आदरपूर्वक वर्णन करते. आत्ताच आपण ताईंनी आणि दादांनी स्वामींच्या बद्दल सगळी माहिती आपल्या समोर सादर केलेलीच आहे. त्याच्यामुळे मी परत आता त्याच ह्याच्यामध्ये जात नाही, कारण माझ्याकडे फारच अल्पचरित्र ज्याला म्हणू तशी माझ्याकडे माहिती आहे. पण मला फार त्यांचं सगळंच म्हणजे एकंदरीत सगळं हे आवडलेलं आहे. आणि मी जेव्हा मालती यांचा चरित्राचा अभ्यास करत होते तेव्हा मला एक अनामिक ओढ होती की मला कुठेतरी स्वामींचं दर्शन व्हावं. आणि आज मला तो योग आलेला आहे. म्हणजे प्रत्यक्ष मी म्हणते की मला देहाने दर्शन नाहीये, पण आज त्यांचे आशीर्वाद मला मिळत आहे तिथं सगळ्या तुम्हा भक्तांच्या सानिध्यात येऊन. तर आजचा हा दिवस माझ्या मते एक सुवर्ण कांचन योग किंवा मणिकांचन योग असे आपण अगदी छान शब्द वापरतो, किंवा अगदी दुग्ध शर्करा योग असे मानतो. तर तसा हा मला थोडासा म्हणजे थोडा नाही खरंच तसाच हा योग इथे आलेला आहे. खरं तर बघा आपल्या आयुष्यात योग येतच असतात. योगायोग योग हे सगळे आपल्या आयुष्यात जन्मापासूनच आलेले आहेत. तर जेव्हा माझ्या हातून हे प्रवास अनंताचं हे पुस्तकाचं कार्य घडत होतं तेव्हा आपल्या आयुष्यात कसे योग घडत असतात ते पण मला महाराजांनी दाखवून दिलेलं होतं. त्याचा एक पूर्ण अभंग आहे, पण तुम्ही काही तेवढा पूर्ण घेत नाही. त्यातल्या 2 ओळी त्यांनी मला अशा दिल्या की गतजन्मीच्या कर्मामधुनी योग येई जन्माचा, योगामधुनी खेळ चालला पूर्व संचिताचा. म्हणजे आपल्या जन्माचा योग कसा येतो,
प्रारब्धाने प्रारब्धाचे योग कसे येतात, म्हणजे आपण कुठल्या कुठल्या विषयांशी योग जोडतो अशा अर्थाने तो सगळा अभंग आहे. तर आजचा योग हा फार वेगळा आहे, ज्याला मी म्हणेन हा योगाचा योगच वेगळा आहे. पण बघा म्हणजे कसं की आज स्वामी शिवानंद यांची पुण्यतिथी आहे. त्यानंतर आपण बघतो की श्री व्यंकटेशानंद हे त्यांचे जे परमशिष्य होते, त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्याचा अनुवाद म्हणजे शिवानंद इंटिग्रल योगा या पुस्तकाचा अनुवाद ताईंच्या वडिलांनी म्हणजे कैलासवासी भ.रा. नाईक जे सांगली शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये 38 वर्ष मुख्याध्यापक होते, अतिशय बुद्धिमान तल्लख अशा बुद्धीचे ते पण होते आणि शिवानंद स्वामींचा पूर्ण त्यांच्यावरती कृपा पण होती आणि अतिशय आध्यात्मिक जीवन ते जगलेले आहेत. आणि तेच आशीर्वाद माझ्या ताईला पण आणि जावई बुवांना पण त्यांनी प्राप्त करून दिलेले आहेत. तसंच दिव्य जीवन संघ याची सांगली शाखा पण त्यांनी सुरू केलेली होती. बाकी आपण सगळी माहिती आता बघितलेलीच आहे. तर अशा या नाईक सरांनी हे पुस्तकाचं कार्य अनुवाद करण्याचं काम सुरू केलं, परंतु त्यांच्या हातून हे कार्य काही कारणांनी होऊ शकलं नाही. त्यांचं देहावसान झालं, ते स्वामी चरणी विलीन झाले. परंतु एखादं कार्य घडायचं त्याचा योगच असतो आणि ते घडायचं म्हणजे घडणारच. तर हा योग डॉक्टर नितीन देशपांडे यांनी अचूकपणे साधलेला आहे असं मला वाटतं. डॉक्टर नितीन दादा सुद्धा म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर आहेत, पण तेवढ्याच ताकदीचे आध्यात्मिक असं व्यक्तिमत्व पण ते आहे. मला त्यांचं कौतुक वाटलं की त्यांनी ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा ह्या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करून त्याचा आपल्या इंडस्ट्रीमध्ये कसा प्रभाव पडू शकतो या विषयावरती त्यांनी PhD केली आहे. हे एक वेगळाच विषय मला आज समजून आला. म्हणजे म्हणतात की दासबोधामध्ये मॅनेजमेंट वगैरे कळते, तर म्हणजे साक्षात मला या ह्याच्यातनं कळून आलं की खरोखर किती म्हणजे हा गहन आणि थोर असा विषय आहे आणि जो सध्याच्या युगामध्ये आपल्याला आवश्यक आहे. अशा ह्याच्यामध्ये त्यांनी PhD केलेली आहे. मला खरंच अतिशय त्याचं कौतुक आहे, अभिमान आहे की तेही देशपांडे मीही देशपांडे एवढाच माझा संबंध, बाकी काही नाही. आणि सकारात्मक तत्वज्ञान या विषयावर त्यांनी लेख लिहिले होते, त्याचे 4 खंड प्रकाशित झालेले आहेत आणि 2 खंड आता प्रसिद्धीच्या मार्गावर आहेत. तर असं हे खरं थोर व्यक्तिमत्व, उत्तुंग व्यक्तिमत्व जे शिवानंद स्वामींच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाखाली तयार झालेलं आहे, ज्यांच्या धर्मपत्नी ह्या सुद्धा अतिशय म्हणजे त्यांचंही सगळं साहित्य कला याच्यामध्ये खूप ज्याला म्हणू आपण की वावर खूप आहे, अभ्यास खूप आहे आणि सहजगत्या ते सगळे लेख वगैरे मांडत असतात. कवी मनाचे आहेत, सर सुद्धा कवी मनाचे आहेत. असं म्हणजे जोडपं सापडणं हा पण एक खरं सम्यक योगच असतो बरं का. तर अशी ही राजलक्ष्मी ताई मला मैत्रिणी म्हणून माझ्या महाराजांनी मला दिली. कारण ज्या वेळेला ताईचं पुस्तक गोंदवलेकर महाराजांवरती चालू होतं त्यावेळेला आमची भेट झाली आणि तो एक वेगळाच विलक्षण योगायोगच होता. तर अशा ह्या ताईच्या आणि दादांच्या चरणी सुद्धा मी विनम्र अभिवादन करते. तसेच इथे आपले दिव्य जीवन संघाचे पुणे शाखेचे उपाध्यक्ष कार्याध्यक्ष डॉक्टर आनंदराव हे पण उपस्थित आहेत. हे माझं भाग्य आहे, त्यांच्या उपस्थितीत मला इथे आपल्या समोर 2 शब्द बोलायला मिळत आहेत. त्यांच्या या सगळ्यांच्या आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला शिवानंद स्वामींचे आशीर्वाद प्राप्त होत आहेत. म्हणून मी म्हटलं मला त्यांचं सम्यक दर्शनच इथे खरं तर घडत आहे. तर या सगळ्या योगातून ईश्वराशी योग कसा साधायचा, कसा साधता येतो याचा संपूर्ण उलगडा आपल्याला या पुस्तकामधून होतो.
अहंकार रहित होऊन निरपेक्ष निरासक्त असं जेव्हा आपलं जीवन होतं त्यावेळेला ईश्वराशी योग साधला जातो आणि तोच खरा सम्यक योग असतो. सम्यक म्हणजे संपूर्ण, पूर्णपणे योग्य आणि परिपूर्ण, अतिशय उत्तम दर्जाचा असा तो सम्यक योग असतो. आणि तो या पुस्तकातून संपूर्णपणे आपल्या समोर उलगडला गेलेला आहे. तर दादांनी मगाशी सांगितलेलंच आहे, याच्यामध्ये सगळे मार्ग आलेले आहेत. तर कर्ममार्ग, भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग, राजयोग मार्ग, हठयोगाचाही त्याच्यामध्ये उल्लेख आहे. असं हे परिपूर्ण इथं सर्व मार्गांची योग आपण कसा साधायचा याचा उलगडा या पुस्तकामध्ये अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळतो. तसंच विवेक आणि वैराग्याच्या आधारे आपण समतोल साधायचा असतो, म्हणजेच सम्यक योग साधना ही अशी आपली घडून येऊ शकते. आणि अशीच साधना साधकाला आत्मज्ञानाकडे, भगवंत प्राप्तीकडे म्हणजे परमानंदाकडे घेऊन जात असते. सम्यक दृष्टी, सम्यक आचरण, सम्यक नामस्मरण आणि सम्यक समर्पण कसे असावे हे या सम्यक योग साधना या पुस्तकामध्ये आपल्याला कळून येते. तर सुरुवातीला मला वाटलं सम्यक योग साधना जेव्हा हातात घेतलं तेव्हा असं वाटलं की फक्त स्वामींचे जीवनचरित्र यामध्ये आहे का? तर असं नाहीये. म्हणजे योग साधना म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येते, योगी ध्यानाला वगैरे बसले तसं चित्र असतं, परंतु किंवा कुंडलिनी शक्तीबद्दल लिहिलंय का, परंतु अशा अर्थाने हे सांगितलेलं नाहीये आणि याचं मला फार अप्रूप वाटतं. तर स्वामींच्या चरित्राच्या आधारे लिहिलेला हा भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग, राजयोग हा कसा साधायचा हे आपल्याला कळून येतं. मग अशी दादांनी आपल्याला सांगितलेलंच आहे की स्वामींच्या चरित्रातून हे एक त्यांनी जे आचरून दाखवलेले ते या पुस्तकामध्ये सम्यकरित्या मांडलं गेलेलं आहे. तर असं म्हणतात की संतांचं जे चरित्र वाचायचं तर त्यांनी केलेल्या चमत्कारांना आपण महत्व देऊ नये. त्यांनी जे काही कार्य केलं, त्यांनी जो काही उपदेश केला त्याच्यामध्ये आपण आपलं मन ठेवलं पाहिजे आणि त्या गोष्टी आपल्या आचरणात आणण्यासाठी, आपलं आचरण सुधारण्यासाठी आपण तो प्रयत्न करायचा असतो. ही आपली साधना असते, ही आपली उपासना असते. तर श्री व्यंकटेशानंद स्वामींनी अशाच रीतीने स्वामींच्या सहवासात ते असल्यामुळं सहवासातील क्षण, त्यांचे अनुभव या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत. ते म्हणतात स्वामीजींच्या लेखी सम्यक योग हाच सगळ्या गोष्टींचा मूलाधार होता. शरीराचा आवश्यक व्यायाम आणि जोडीला श्वास नियमन याचे महत्व जाणून स्वामी यासाठी अधिक वेळ देत असत. स्वामी म्हणतात शरीरातून शांती आणि आशीर्वचनाचे स्रोत वाहण्यासाठी प्राणायाम आवश्यक असतो. शुद्ध सेवेबद्दलही स्वामींनी उपदेश केलेला आहे. करुणा, अनुकंपा, सहिष्णुता आणि इतरांमधील चुका न शोधण्याचा दृढनिश्चय हे 3 महत्वाचे स्तंभ आपल्याला स्वामींच्या आयुष्यामध्ये दिसून येतात. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपण या चरित्रामधून बघत आहोत त्या प्रत्यक्षात आपल्याला आपल्या आचरणामध्ये, आपल्या जीवनामध्ये आणायच्या आहेत. तर आपण ह्या पुस्तकाशीच नव्हे तर त्यांच्या दृष्टिकोनाशीही आपण योग जोडणार आहोत. तर सर्व संत बघा आपल्याला नेहमीच उपदेश करत असतात की कोणाच्याही दोषांकडे पाहू नका. तसंच स्वामीजी सुद्धा सांगतात की चरित्रहीन व्यक्तीलाही सन्मानाने वागवा. दुष्ट प्रवृत्तींच्या लोकांची प्रथम सेवा करा. अतिशय उच्च अशा प्रतीची ही गोष्ट त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. ही खरोखरच आपल्या अंतःकरणात जर बदल करायचे असतील तर खरंच अशांची सेवा आपल्या हातून घडावी. अर्थात ते त्यांनी आचरण आपल्याला दाखवलेलंच आहे. आणि या लोकांची का सेवा करायची तर ते म्हणतात की ते भावी संत आहेत. संत म्हणूनच त्यांना वागणूक द्या. स्वतःचे हृदय शुद्ध करण्याचा हा मार्ग आहे. त्यांनाही उन्नत करण्याचा हा मार्ग आहे. त्यांच्या बरोबर आपणही उन्नत होत असतो.
तर आपल्याला नेहमीच एक छोटस उदाहरण, म्हणजे उदाहरण म्हणून फक्त मी सांगते, गोष्टीत जात नाही. बाल्याकोळी आपल्याला माहिती आहे, अतिशय दुराचारी, दुष्ट प्रवृत्ती ठासून भरलेल्या, दरोडेखोर प्रवृत्तीचा, पण सद्गुरूंची प्राप्ती, नामस्मरण, साधना, सद्गुरूंचा सत्संग, नामाचा सत्संग, यामुळे काय घडलं तर ते ऋषीपदाला पोचले. ही त्या सगळ्या संत लोकांची, सद्गुरूंची ही ताकद असते, सामर्थ्य असतं. म्हणून ते आपण संत चरित्र उलगडून घ्यावं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे स्वतःचं हृदय आपण शुद्ध करून घ्यायला हवे. शिवानंद स्वामी अतिशय अनाथ, वृद्ध, विधवा स्त्रिया, निराश्रित या सर्वांसाठी सतत सेवा करत होते, त्यांना आधार देत होते. याच्यामध्ये एक गुण आपल्याला, म्हणजे आपण जे सुभाषितांमध्ये ऐकतो की परोपकाराय सतां विभूतयः, ही उक्ती आपल्याला परिपूर्णतेने त्यांच्या चरित्रातून बघायला मिळते. या पुस्तकामध्ये कर्मयोग पण त्याने उलगडून दिलेला आहे. निस्वार्थ सेवा करताना स्वामींनी कधीही जातपात, धर्म, लिंग, राष्ट्रीयत्व यांचा विचारच केलेला नाही. उच्च दर्जाचे, कमी दर्जाचे काम असा प्रतिष्ठेचा भावही त्यांच्या मनात नव्हता. म्हणजे बघा, जे श्रीकृष्णांनी आचरून दाखवलेलं होतं, आपल्याला सर्वांना ती गोष्ट माहिती आहे की श्रीकृष्णांनी स्वतः पंक्तीमध्ये उष्ट्या पत्रावळी उचललेल्या होत्या. म्हणजे तिथेही कुठं तो उच्च नीच भाव कोणाच्याही मनात नाही, तसाच स्वामींच्याही मनामध्ये मला हा दिसून येतो. भक्तियोग, भक्तियोगामध्ये दैवी शक्तीचा परिपूर्ण, निरपेक्ष आणि अवघ्या आत्मसमर्पणाच्या भावनेने स्वामींनी स्वीकार केलेला होता, आत्मसमर्पण केलेलं होतं. माझे सद्गुरू सुद्धा नेहमी प्रवचनातून सांगतात की समर्पण म्हणजे काय, तो भाव कसा जागृत करायचा, तर राम करता म्हणा आणि प्रत्येक इच्छा ही रामाची इच्छा म्हणून स्वीकारा. अतिशय साध्या सोप्या शब्दात हे संत लोक आपल्याला सगळ्या जीवनाचं हे सांगत असतात, कशा पद्धतीने आचरण असायला हवे. आणि ह्या पुस्तकात एक उल्लेख झालेला आहे गुरुदेवांच्या, म्हणजे श्री व्यंकटेशानंद इथे म्हणत आहेत की गुरुदेवांच्या म्हणजे स्वामींच्या प्रत्येक कृतीमध्ये ईश्वराची पराभक्ती प्रतीत होते. अतिशय सहज वृत्तीने त्यांनी प्राणी मात्रांची सेवा ईश्वराची सेवा म्हणून घडताना आपल्याला पाहायला येते. काम हीच ईश सेवा, ही सेवाभावी वृत्ती कशी जोपासायची, ती कशी टिकवायची, हा महत्वाचा भाग आपल्या समोर इथे उलगडला जातो. आत्मसमर्पण भाव याबद्दलही स्वामींच्या जीवनातून आपल्याला तो कळून येतो. आपल्या आजवरच्या सर्व इच्छा, आकांक्षा ईश्वराचरणी त्यांनी अर्पण केल्या आणि स्वामी म्हणतात, मुमुक्षत्वाच्या अग्नीत स्वतःच्या इच्छेची आहुती दिल्याशिवाय भगवत प्राप्ती होत नाही. म्हणजे आपल्याला नेमकं काय करायला हवंय ह्याचा फार सुंदर उलगडा इथे करून दिलेला आहे. आणि ते पुढे म्हणतात, या होमात स्वतःला अर्पण केलेली व्यक्ती साक्षात ईश्वर स्वरूप होते आणि हीच भगवत प्राप्ती असते. राजयोग, ज्ञानयोग याबद्दलही महत्वाच्या गुह्य गोष्टी या पुस्तकातून उलगडतात. अगदी साधा साधा पूजा योग, नमस्कार योग सुद्धा त्यांनी सांगितलेला आहे बरं. आणि प्रवचना यांच्या योगामध्ये ओघामध्ये आणखी मी काही भाग त्याच्यामध्ये घेतलेला आहे. तर मला आवर्जून असं सांगावं वाटतं की सम्यक योग म्हणजे ईश्वराशी योग साधण्यासाठी साधकाला हे पुस्तक अतिशय अनमोल मार्गदर्शन करणारं आहे. आणि हे आपल्या हातात देण्याचं कार्य, अतिशय महत्वाचं कार्य नितीन दादांच्या हातून, राजलक्ष्मीताईच्या हातून घडलेलं आहे. परत एकदा मी त्यांना वंदन करते. आणि हे पुस्तक अतिशय, म्हणजे मी सांगेन की अवश्य संग्रही ठेवावा आणि त्याचा अभ्यास करावा. आता इथे एक मला उल्लेख करावा असं वाटतो की ज्या वेळेला ओम मालती यांची आणि स्वामी शिवानंदांची भेट झाली होती, त्यावेळेला त्यांनी एक योगाचं पुस्तक त्यांना दिलेलं होतं आणि स्वामी म्हणाले, पढ़ना, जरूर पढ़ना,
रखना मत. यामध्ये सगळं आलं हो. आणि एवढ्याच एका वाक्यावरून आईने काय साधना केली हे आपण सगळ्यांना माहिती आहे. आणि आईंच्या आयुष्यात स्वामींच्या योगे परमानंदांचा सोहळा त्यावेळेला सुरू झाला आणि परमानंदाची प्राप्ती त्यांना प्राप्त झालेली आहे. श्रीराम. आज खरोखरच परमभाग्याचा असा योग आपल्या आयुष्यात आलेला आहे. ज्यावेळी ताईंचा मला फोन आला त्यानंतर मला सद्गुरूंनी प्रवचनाचा विषय दिला. संत संगतीत नाचे परमानंद तोची शिवानंद. त्यावेळी खरं तर मला या पुस्तकाबद्दल काहीच माहिती नव्हतं किंवा पुस्तक प्रकाशन आहे याबद्दलही मला फारशी काही कल्पना नव्हती. परंतु ह्या पुस्तकातून स्वामी आपल्याला परमानंद प्राप्तीचा मार्ग दाखवत आहेत हे निश्चित. स्वामींनी सत्संगालाही खूप महत्व दिलेलं आहे, महत्वाचं स्थान दिलेलं आहे. स्वामी म्हणतात, साधकाच्या हृदयात जर ईश्वर प्रेमाची धग जिवंत ठेवायची असेल तर सत्संग नावाचा पंखा सतत गरगर फिरायला हवा. अतिशय सुंदर असं वाक्य आहे. सत्संगतीचा महिमा म्हणजे सतत आपण त्या छायेमध्ये राहायला पाहिजे. तर असा पंखा फिरत राहिला तर काय होतं. तर आजच्या विषयाकडे मी वळत आहे. जो त्या विषयाचं मी आता सांगितलं की संत संगतीत नाचे परमानंद तोची शिवानंद. परमानंद शिवानंद हे वेगळे नाहीतच. तो परमानंद शिवानंद आपण कसा प्राप्त करून घ्यायचा आहे तर माझ्या या प्रवास आनंदाच्या या पुस्तकामध्ये हा अभंग मला महाराजांनी दिलेला होता, तो आपल्या पुढे मी मांडते. संत संगतीत नाचे नाचे परमानंद विषयाचा बंध तुटत असे. विषयांचे सुख क्षणिक विनाशी तत्व अविनाशी मिळे कैसे. विषयांची तृप्ती होत नाही कधी जोवरी नवधी असंगाने. असंगाचा संग धरिता हो नित्य कळो येई सत्य परमात्मा. संतांनी जाणिले सोलिवते सुख विषय काळोख दूर सारोनी. आम्हासीच कारे विषय आवडी आम्हासीच कारे विषय आवडी मनामध्ये कोडी विषयांची. नामदासी म्हणे त्यासाठी निर्धारे नाम घेत जारे गुरु कृपे. नाम घेत जारे गुरु कृपे. तर आता हा परमानंद नाचतो. आपण रोज अनुभव घेतो पण आपल्याला तो लक्षात येत नाही. नाचतो म्हणजे काय करतो तर बघा, आपण जेव्हा आपल्याला रोजच्या जीवनात सुद्धा आनंद होतो तो आपण कुठल्या ना कुठल्या भावनेतून व्यक्त करतो. कधी आपण हसतो, कधी गातो, कधी नाचतो. म्हणजेच आपला आनंद एक रूप घेऊन आपल्या समोर प्रकट होत असतो. अंतःकरणातला तो ओघ हा प्रकट होत असतो म्हणून तो परमानंद नाचतो. आणि जेव्हा आपण अशा थोर संतांच्या सानिध्यामध्ये येतो, सहवासामध्ये येतो, तेव्हा सुद्धा आपल्या अंतःकरणातील तो परमानंद हा प्रकट होताना आपण अनुभवू शकतो. तर हा खरं तर परमानंद किंवा आनंद जो म्हणतो तो आपल्या हृदयात, आपल्या अंतरात, आपल्या अंतःकरणातच भरलेला आहे. पण आपलं नेमकं काय झालंय तर जन्माला येताना मायेच्या तावडीत सापडलो. अज्ञान, अहंकार, देहभावना, नंतर विषय वासना या सगळ्या आवरणाखाली तो आनंद आपला झाकला गेला. परंतु संतांनी काय केलं तर ही सगळी आवरणं त्यांनी काढून टाकलेली आहे आणि त्यांनी सोलिव सुखाची प्राप्ती करून घेतलेली आहे. परमानंदाची प्राप्ती त्यांना करून मिळालेली आहे, झालेली आहे. म्हणूनच त्यांच्या सहवासात आपलाही आनंद प्रकट होत असतो. तर हे संत काय करत असतात तर ते आपल्याला आपल्या मूळ सच्चित आनंद या स्वरूपाची, चैतन्य स्वरूपाची, आत्मस्वरूपाची, आनंद स्वरूपाची आणि त्या सत्य स्वरूपाची जागृती करून देत असतात.
तू परमेश्वर स्वरूप आहेस आणि तुझा जन्म कशासाठी झालाय, तर तो केवळ आणि केवळ भगवत प्राप्तीसाठी झालेला आहे याची जागृती ते आपल्याला करून देत असतात आणि हे त्यांचं कार्य अखंड चालू असतं. म्हणूनच सद्गुरू नुसते एकच सद्गुरू रूप असं नाहीये जे सगुणात आले ते नाही, तर हे सद्गुरू तत्वाचं कार्य असं आपण इथे म्हणू शकतो. तर जेव्हा आपल्याला परमेश्वरच आपल्या अंतरात आहे याची जाणीव जागृत होते, त्याची अनुभूती येते, म्हणजेच त्यावेळेला तो परमानंद आपल्यामध्ये नाचत असतो. आता नाचणं हे प्रवाही होणं आहे, प्रवाही आहे ते, त्याला एक लय आहे, एक गती आहे. आणि नाचतो म्हणजे आपण अखंड त्या याच्यामध्ये ती लय आणि तो ताल साधून आपल्या सगळ्या त्या क्रिया त्याच्यामध्ये होत असतात. तर अंतःकरणातला हा आनंदाचा झरा सुद्धा एका लयीमध्ये वाहत असतो बघा. अतिशय झुळझुळ असा वाहतो, अतिशय शीतलता आपल्याला देऊन जातो. तर असं हे अज्ञानाचं आवरण दूर करण्याचं कार्य हे संत संगतीमध्ये होत असतं. म्हणूनच मी म्हटलं की संत संगतीत नाचे नाचे परमानंद. आता हा आत्मानंद म्हणजे परमानंद आपल्या अंतरात आहे, तरी पण आम्ही दुःखी का, हा प्रश्न येतो ना आपल्या समोर. तर खरं तर बघितलं तर हे विश्व जे निर्माण केलं ते परब्रह्माने आनंदासाठीच निर्माण केलेलं आहे. त्याला आनंद मिळवायचा होता म्हणून त्याच्या मनामध्ये एकोहम बहुस्याम असा संकल्प आला आणि त्याने वेगळे वेगळे आकार घेऊन, रूप घेऊन हे विश्व साकारून त्याच्यामध्ये तो संचरत राहिलेला आहे. तर जेव्हा त्यांनी हा एकोहम बहुस्याम हा संकल्प घेतला त्यावेळेला त्यातून एक ओंकार निर्माण झाला आणि तोच तो ओंकार आहे. म्हणून ओंकार हे नाम आहे आणि ते परमात्म स्वरूप, परब्रह्म स्वरूप पण आहे. तर असं परब्रह्माचं जे स्वरूप आहे ते सच्चित आनंद स्वरूपाचं आहे. सत म्हणजे सत्य, चित म्हणजे चैतन्य आणि आनंद असं स्वरूप आहे. परंतु आता मी जसं म्हणाले तसं मायेच्या जाळ्यात सापडल्यामुळं आपण ह्या अज्ञानाच्या पोटी आपण दुःखाला जवळ घेतलेलं आहे. हे विश्व जेव्हा निर्माण झालं, थोडक्यात आपण बघूया, याच्यामध्ये पंचमहाभूत आहेत आणि सत्व रज तम हे 3 गुण सुद्धा आहेत. तर हे त्रिगुणांनी व्यापलेलं असं हे विश्व आपण म्हणतो. त्रिगुणी माया असं या विश्वाचं स्वरूप आहे. हे त्रिगुण सुद्धा, हे पंचमहाभूत सुद्धा आपल्या देहामध्ये आहेत. त्रिगुण सुद्धा आहेत, फक्त प्रत्येकाच्या अंतरामध्ये असलेले त्रिगुण यांची मात्रा फक्त वेगळी वेगळी आहे. कोणी सात्विक आहे, कोणी राजसिक आहे, कोणी तामसिक आहे. तर जेव्हा जन्माला आपण येत होतो त्यावेळेला आपल्या बघा श्वासामध्ये सोहम सोहम हा नाद होता. सोहम म्हणजे मी तोच आहे. परंतु ज्या क्षणी त्या मायेच्या ताबडीमध्ये आपण सापडलो तेव्हा त्या सोहमचा झाला होहम. मी कोण हा पहिला प्रश्न पडला. आणि त्यानंतर परब्रह्म स्वरूप असलेल्या या जीवात्म्याला किंवा जीवाला परब्रह्माचं, परमेश्वराचं विस्मरण झालं आणि तो पुढे समजायला लागला की मी देह आहे, मी परमेश्वरापासून कोणीतरी वेगळा आहे, मी स्वतः एक वेगळाच आहे. आणि ह्या अज्ञानाचं ग्रहण त्या जीवाला लागतं. अहंकार, विषय, वासना, विकार यांनी त्याला ग्रासून टाकलेलं असतं. मग हे आत्मस्वरूपाचं मूळ किंवा मूळ स्वरूपाचं आपल्याला विस्मरण झालेलं आहे. आणि मग आपल्याला काय वाटतं की ह्या विश्वातील प्रत्येक गोष्ट ही माझ्यासाठी आहे, माझ्या सुखासाठी आहे, ती मला प्राप्त व्हायला जावी, कशी पण काही झालं तरी. आणि मग त्यामुळे काय होतं की जीव त्या विषय सुखांच्या पाठी सतत धावायला लागतो. म्हणजेच आपण काय केलंय, आपण सत्संग केला का, तर आपण विषयांचा संग धरला, अज्ञानाचा, आसक्तीचा संग धरलेला आहे. आणि त्या संघाचा आपल्याला
त्याग करून असंगाची संग जोडायचा आहे. तर अशी ही जीवाची घालमेल चालू असते. एका विषयातून दुसऱ्या विषयात सुख मिळतंय का हे धडपडत राहतो आणि ते प्राप्त नाही झालं की मग त्यातून त्याला दुःख प्राप्त व्हायला लागतं. त्याच योगे म्हणजे इथं सुद्धा बघा योग जोडला जातो हा. आणि तो त्याच्या मनामध्ये काम क्रोध मत्सर असे षड्रिपू जागृत व्हायला लागतात आणि त्या वासना विकारांचा ताबा त्याच्या मनावर होतो. आणि मग त्यातूनच अविवेकी अविचारी अशा घटना घडायला लागतात. अलीकडे आपण खूप काही गोष्टी बातम्यांमधून पेपरमधून वाचतोच आहोत. हे सगळं त्याच मुळे होत आहे. अविवेक याने डोकं वरती काढलेलं आहे आणि मग अविचारी गोष्टी ह्या घडत राहिलेल्या आपण पाहतो. असं आपण त्याच्यामध्ये जायचं नाहीये. तर असं जीवाला एका पाठोपाठ एक जेव्हा दुःख यायला लागतं तेव्हा त्याला असं वाटतं की सगळं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलेलं आहे आणि मग तो आधार शोधायला लागतो. मला कोण यातून बाहेर काढेल, माझं स्वरूप मला कोण दाखवेल, मी कोण आहे, मला आनंद का बरं प्राप्त होत नाही, हे दुःखच माझ्या वाट्याला का बरं येतं, असे अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये जागृत होतात. ही खरी मुमुक्ष अवस्था असते. म्हणजे बद्ध जीव हा आता मुमुक्षत्वाकडे हळूहळू जायला लागलेला असतो आणि जेव्हा त्याच्या पूर्व पुण्याईने त्याची आणि सद्गुरूंची भेट होते त्यावेळेला त्याला कळून येतं की सद्गुरूंची आपल्या जीवनात अत्यंत नितांत अशी आवश्यकता आहे. आणि मग दुःखाने पोळलेला श्रांत झालेला थकलेला तो जीव सद्गुरू चरणी शरण जातो. शरणागती म्हणजे काय असतं? आपण म्हणतो शरण आलो शरण आलो, पण हे सुद्धा सत्संगामधूनच आपल्याला कळून येतं. बरं, संत सहवासात कळून येतं. म्हणून आता सध्या हे वारीचे दिवस आहेत. पांडुरंगाकडे सर्व संतांच्या पालख्या चाललेल्या आहे. आजचा मोठा योग आहे. तेव्हा अशा संतांचं शरणागतीवरचा एक अभंग मी तुम्हाला तुमच्या समोर मांडते. संत निळोबा म्हणतात, जेववाल तेच जेवी न मुखे, पांघरवाल सुखे पांघरेन. म्हणजे तुम्ही जे द्याल ते जेवेन, जे पांघरायला द्याल ते पांघरेन. बैसवाल तेथे बैसे न उगा, निजवाल जागा न सोडितो. जैसे कराल मी होईन तैसा, न करुनिया आशा आणिकांची. म्हणजे इच्छा सगळ्या त्यांनी अर्पण करून टाकलेल्या आहेत. आकांक्षा नाही, आसक्ती नाही. अमुक एक पाहिजे, हे हवे नको पण पाहिजे, तिथे राहिलेलं नाहीये. ही शरणागती आहे. निळा म्हणे जे कराल ते होईन आज्ञे ते न उल्लंघे, अशी ही शरणागती आहे. आणि असा जो जीव सद्गुरूंच्या चरणी शरण जातो त्याला निश्चितच अध्यात्माची परमार्थाची दिशा मिळते आणि त्याचा आनंदाच्या वाटेवरचा प्रवास हा सुरू होतो. श्री समर्थ रामदास स्वामी सुद्धा अशा श्रांत थकलेल्या जीवाला म्हणतात, जन्म दुःखे जरा दुःखे नित्य दुःखे पुन्हा पुन्हा. जन्म दुःखे जरा दुःखे नित्य दुःखे पुन्हा पुन्हा. संसार त्यागणे जाणे आनंद वनभुवनी. काय सुंदर शब्द आहे ना, आनंद वनभुवनी. खरोखर तर इथे संसार त्यागायचा म्हणजे सोडायचा आणि त्या जंगलामध्ये जमरायचं, वनामध्ये जमरायचं, असं आपल्याला काही करायचं नाहीये. बरं, तर फक्त त्या संसारामध्ये ज्या अज्ञानापोटी म्हणजे अहंकारापोटी आपण जी आसक्ती कालवलेली आहे ती आसक्ती आपल्याला काढून टाकायची आहे. म्हणजेच असंगाचा संघ आपल्याला इथे जोडायचा आहे. निरपेक्ष राहून आपण आपली प्रपंचातली कर्तव्य करायची आहेत. त्याच्यासाठी आमचे गोंदवलेकर महाराज म्हणतात, रामाची इच्छा म्हणा, राम प्रपंच रामाचा आहे म्हणा, राम करता आहे म्हणा आणि भगवंताचे अधिष्ठान ठेवून प्रपंच करा. प्रपंच भगवंताचा आहे, तो करता आहे, तो करतो ते माझ्या हिताचं आहे असं मानून ती श्रद्धा ठेवून तुम्ही प्रपंच करीत राहा. तर प्रपंचाचं स्वरूप सुद्धा आपले संत आपल्याला समजावून सांगत असतात. गोंदवलेकर महाराज म्हणतात, प्रपंचाचं स्वरूप
हे उणेपणा आहे. ते पूर्ण कधीच होणार नाही. प्रपंच हा पूर्ण कधी होणारच नाही आहे, कारण सतत त्याच्यामध्ये काही ना काही होणं हे राहणारच आहे. आणि म्हणून ते पुढे आणखीन सांगतात की प्रपंचाचं स्वरूप जाणून घ्या. खरं तर तसा प्रपंच वाईटही नाहीये आणि फार चांगलाही नाहीये, पण त्यात जी आपण आसक्ती घालवलेली आहे ती वाईट आहे. म्हणून तो आसक्तीचा बंध, तो संघ आपल्याला सोडायचा आहे. आणि असंग शस्त्रेण दृढेन छित्वा असं जे भगवंतांनी सांगितलं आहे तसं आपण दृढ श्रद्धेने हा जो विषयांचा संघ आपण जोडलेला आहे तो आपण सोडवायचा आहे. तर विषयाचा बंध कसा सोडवायचा हेही आपल्याला संतांकडूनच समजतं. तर स्वामींनी पण आपल्याला हठयोग किंवा यम नियम वगैरे या दृष्टीने म्हणजे या सगळ्या सान्निध्यात राहून आपण विषयांचा बंध सोडू शकतो हे सांगितलेलं आहे. परंतु काय होतं की आपल्यासारखे जे सर्वसामान्य जीव आहेत त्यांना हे सगळं जमेलच असं नाही, तेवढा वेळ त्यांना देता येईलच असं नाही. म्हणून संतांनी भक्ती मार्गाने सुद्धा विषयांचा बंध कसा सोडवायचा हे आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून संत आपल्याला सांगतात की डोळ्याने भगवंताचं रूप पाहावं, कानाने त्याचं गुणगान ऐकावं, त्याच्या कथा ऐकाव्यात, मुखाने त्याचं नाम घ्यावं, गुणगान गावं, हाताने त्याची पूजा करावी, पायाने त्याची प्रदक्षिणा करावी. म्हणजे बघा प्रत्येक इंद्रियाला त्याने भगवंताकडे वळवलेलं आहे. आणि मग आपोआप ही इंद्रिय भगवंताकडे वळतात. आपलं साधं चालणं हे सुद्धा त्याची प्रदक्षिणा होऊन जाते. इतकं ते चालणं आपलं भगवंताकडे त्यांनी वळवायला आपल्याला सांगितलेलं आहे. आणि मग या सगळ्या इंद्रियांचा विषय फक्त आणि फक्त भगवंतच होऊन जातो. आणि मग बाह्य विषयाकडे मन ओढलं जाईल का? त्याला नकोसच वाटेल. अतिशय सहजपणे ह्या विषयांचा बंध हा आपल्याला सोडवता येतो हे आपल्याला संतांनी सांगून दिलेलं आहे. आणि असं जेव्हा विषय वासनांचा बंध सुटतो तेव्हा आपलं मन हे अतिशय शांत होतं. वृत्ती भगवंताकडे वळल्यामुळं तेही शांत झालेले असतात, स्थिर झालेले असतात, भगवंताचरणी त्या एकरूप एकाग्र झालेले असतात. तर अशा संत सहवासाचे महत्व श्री वसिष्ठ मुनींनी प्रभू रामचंद्रांना पण सांगितलेलं आहे. योग वासिष्ठ या ग्रंथामध्ये आपल्याला हे संत महात्म्य बघायला मिळतं. पूर्वीच्या काळी काय होतं बघा की गुरुकुलामध्ये विद्या प्रदान केली जायची. शिष्य तिथे जाऊन गुरुकडून विद्या प्राप्त करून घ्यायचे. आणि आजच्यासारखी ती पुस्तकी विद्या नव्हती. सर्व प्रकारच्या विद्या कला त्या ठिकाणी शिकवल्या जायच्या. आणि मग अशी विद्या प्राप्त केल्यानंतर गुरु त्यांना सांगायचे की जा आता तीर्थाटन करायला जा, देशोदेशी जा, लोकव्यवहार बघ, लोक कसे जगतात, कसे बघतात, त्यांचे सुख दुःख या सगळ्याचं तू ज्ञान करून घे. पण असेच प्रभू रामचंद्र सुद्धा देशोदेशी हिंडले. आणि त्यावेळेला त्यांनी लोकांचे व्यवहार, लोकांचं सुख दुःख हे सगळं बघितलं. आणि त्यावेळेला एक प्रकारची उदासीनता त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली, एक विषाद त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि मग तो राज्याभिषेकाच्या आधी त्यांनी श्री विश्वामित्र ऋषी आणि श्री वसिष्ठ मुनी यांच्या समोर तो विषाद त्यांनीच त्यांना हे सांगितलं की तुझ्या मनात नेमकं काय आहे ते तू आम्हाला सांग. तेव्हा तो विषाद त्यांनी पूर्णपणे मांडलेला आहे. आणि मग त्यावेळेला विश्वामित्र ऋषींना जाणवलं की ह्याला आत्मानंदाची, आत्मसुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्याची ओढ लागलेली आहे. आणि त्या आत्मसुखामध्ये, आत्मानंदामध्ये या प्रभूंना स्थिर व्हायचं आहे. त्यावेळेला त्यांनी वसिष्ठ मुनींना उपदेश केला की आपल्यासारखे निरहंकार बुद्धीचे महात्मे जर रामचंद्रांना उपदेश करतील तर त्यांना निश्चित शांती मिळेल. म्हणजे बघा इथे एक निरहंकार हा गुण आपल्याला संतांचा बघायला मिळतो. तर त्याच्यानंतर ब्रह्मदेवांचे पुत्र असलेले वसिष्ठ मुनी श्री विश्वामित्रांना उद्देशून म्हणतात
की जगतपित्या ब्रह्मदेवाने निषद पर्वतावरती मला जो उपदेश केला तो पूर्णपणे माझ्या स्मरणात आहे. आणि त्या योगे मी रामचंद्रांच्या मनातील हा उद्वेग, ही अशांती ही नष्ट करू शकेल. मग वसिष्ठ मुनी पुढे श्रीरामांना म्हणतात, रामा, सर्व अध्यात्म विद्या महापुरुषांच्या सत्पुरुषांच्या अंतरात साकार झालेली असते. म्हणजे सत्संगाचा महिमा येथे त्यांनी सांगितलेला आहे की संत सहवासामध्ये का राहायचं आहे हे प्रभूंना सुद्धा सांगितलेलं आहे. तर इथे मला एक उल्लेख करावासा वाटतो की माझे सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराज यांना जेव्हा त्यांचे सद्गुरू श्री तुकामाई महाराज यांनी जेव्हा आत्मसाक्षात्कार घडवला, त्यांच्या म्हणजे माथ्यावरती हात ठेवला आणि ते समाधी अवस्थेत गेले, त्यानंतर त्यांना ब्रह्मचैतन्य हे नाम दिलं, श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र सुद्धा दिला. आणि त्यावेळेला त्यांनी म्हटलेलं वाक्य जे आहे ते तुकाबाई म्हणतात की जे वसिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना दिलं ते आज मी तुला देत आहे. म्हणजे बघा, प्रत्येक संतांच्या अंतरात हे ज्ञान कसं तेजाळत असतं. प्रत्येक सद्गुरूंमध्ये हे आहे. म्हणून त्या सद्गुरूंच्या चरणी अनन्य भावे शरण जावं, त्यांच्या चरणी लीन व्हावं. तर त्यानंतर पुढे वसिष्ठ मुनी प्रभूंना म्हणत आहेत, रामा, संत सद्गुरूंच्या सान्निध्यात राहून आपली प्रज्ञा वाढवावी, त्यांचे गुण अंगी बाळगून घ्यावेत. कोणत्याही परिस्थितीत साधू संत यांचा संग, याचा जो त्याग करत नाही तो श्रेष्ठ विचारी पुरुष असतो. आणि आपल्या कृपेने बघा, आपल्या सर्वांवरती हा सत्संगाची ही कृपा अखंड अविरत आज चालू आहे, रोजच आहे. आणि त्यामुळेच आपण इथे सगळे जण जमून आज स्वामींचं एवढं आपण इथे गुणगान गात आहोत, त्यांचे विचार आपण ऐकू शकत आहोत. तर असं हे संत तुकाराम महाराजांचं सुद्धा वचन बघा. मी मगाशी म्हणल्याप्रमाणे एक एक पालख्या आपल्या समोर येत आहेत बरं का. आता संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत की न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. म्हणजे संत आणि सद्गुरू आपल्याला आनंदाची प्राप्ती करून देत असतात. म्हणून जन्मोजन्मी संत संग तुकाराम महाराजांनी मागितलेला आहे. कारण काय आहे तर श्री समर्थ रामदास स्वामी दासबोधात म्हणतात, संत आनंदाचे स्थळ. संत हे आनंदाचे निधान आहेत. संत आनंदाचे स्थळ, संत सुखाची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. तर आता एक प्रश्न आपल्या मनात येईल की संत आणि सद्गुरू वेगळे आहेत का? तर असं अजिबात नाही. संत आणि सद्गुरू वेगळे नाहीत. दोघंही आत्मज्ञानीच आहेत, आत्मसाक्षात्कारीच आहेत, परब्रह्म स्वरूप झालेले आहेत. परंतु या दोघांमध्ये एक सूक्ष्म फरक जो म्हणतो की संत हे आपल्याकडे एखाद्याचं गुरुत्व घेत नाहीत, ते एखाद्याला शिष्य म्हणून स्वीकारत नाही. परंतु जे सद्गुरू असतात ते शिष्याची पूर्ण जबाबदारी स्वतःकडे घेतात. अगदी त्याला पूर्णपणे अंगीकार त्याचा करतात. म्हणजेच त्यांचा अनुग्रह आपल्याला प्राप्त झालेला असतो आणि पूर्ण आत्मज्ञानापर्यंत शिष्याला नेण्याची जबाबदारी ते पूर्णपणे स्वीकारत असतात. फक्त आत्मज्ञानच नव्हे तर जीव ब्रह्मामध्ये विलीन होईपर्यंत जन्मोजन्मी ते त्याच्या बरोबर असतात. अर्थात हे कार्य खूप सूक्ष्मातलं आहे. पण मला हे आवर्जून इथं सांगावंसं वाटलं की सूक्ष्मातलं कार्य कसं चालू असतं हे मालती आईंच्या चरित्राकडे बघितलं की आपल्याला कळून येतं. कुठे दिल्ली ऋषिकेशमध्ये स्वामी, दिल्लीमध्ये आणि मिरजेमध्ये आई, म्हणजे कसा प्रवाह तो चालू असतो अखंड बघा. हा चैतन्याचा प्रवास, हा चैतन्याची ही कृपा, हे सूक्ष्मातलं कार्य हे अतिशय गूढ असतं. आणि त्याचा प्रवास कसा असतो हे मला या प्रवास अनंताच्या या पुस्तकामध्ये
श्री महाराजांनी मला उकलून दिलेलं आहे ते थोडक्यात मी तुमच्या समोर आता मांडते. तर जीवाचा हा प्रवास कसा चालू असतो आपल्याला सगळ्यांना माहितीये. बद्धाकडून सिद्धाकडे चालू असतो. जीव शिव कसे एकरूप होतात वगैरे सांगताना श्री महाराजांनी मला सांगितलं की जीवाचा प्रवास चाले वैकुंठास न जन्मण्या भूमीवर पुनरपी. हा वैकुंठाकडे चाललेला हा प्रवास आहे आणि पुनरपी ह्या जीवाला इथे जन्म घ्यावा लागत नाही. आणि मग ते पुढे मला सांगतात सामावला जीव परमात्म स्वरूपात निर्गुण निराकार होत जाईल. सगुणाकडे सगुणातून निर्गुणाकडे असा हा त्याचा प्रवास सुरू होतो. सगुणाच्या पल्याड आहे रे निर्गुण, ब्रह्म याचे स्थान चैतन्याचे. आता तुझा हात घेतला मी माझ्या हातात, घेऊन या जाईन तुझं परब्रह्माची आपाशी. असे सद्गुरु आपला हात हातात घेतात. ज्या वेळेला जीव शरणागत झालेला असतो तो अनन्य भावे म्हणजे तुझ्याशिवाय अन्य कोणीही नाही ह्या भावनेने जेव्हा तो सद्गुरूंच्या चरणी लीन झालेला असतो तेव्हा सद्गुरु स्वतः आपला हात पकडत असतात आणि आपल्या हाताला धरून ते पुढे आपला प्रवास हे चालू ठेवत असतात. ते पुढेच मला सांगतात चालला गूढ प्रवास अति सूक्ष्मातला. चालला गूढ प्रवास अति सूक्ष्मातला सद्गुरु चालती वाट परमात्म्याची परब्रह्माची. असे सद्गुरूंचे कार्य जीवाला परब्रह्मात विलीन करण्यापर्यंतचे अनमोल अद्भुत अलौकिक असे कार्य चालू असते. श्री गोंदवलेकर महाराजांचं एक वचन आहे. ते म्हणतात ज्याने म्हणजे ज्या जीवाने त्याचा हात माझ्या हातात दिला त्याचा हात मी रामाच्या हातात देऊन टाकतो, त्याला तिथपर्यंत घेऊन जातो. म्हणूनच आपल्या आयुष्यात संत संगतीचं अनन्य साधारण असं महत्व आहे. तर हे संत काय आपल्याला दान करतात, आपल्याला काय देतात असा विचार आपल्या मनात येईल. तर दासबोधामध्ये याचं उत्तर श्री समर्थाने फार सुंदर दिलेलं आहे. जे त्रैलोकी नाही दान ते करीती संत सज्जन, तया संतांचे महिमान काय म्हणून वर्णावे. अशा संतांचं वर्णन सुद्धा करता येत नाही. जे त्रैलोक्यात दान आपल्याला मिळणार नाही असं हे परमानंदाचं दान ते आपल्याला देत असतात. तर आता संतांना ओळखायचं कसं. आपण नेहमी ऐकतो साधू होऊन साधूस ओळखावे. म्हणजेच आपल्या सुद्धा अंतरामध्ये काही तसे सात्विक गुण हे असायला हवे, सात्विकता असायला हवी. तर आधी ती आपण थोडी थोडी जाणून घेतली पाहिजे. म्हणून ह्या ग्रंथांचं पण महत्व आपल्या आयुष्यामध्ये आहे. आणि आमचे सद्गुरू सांगतात ते म्हणतात ज्याच्या सान्निध्यात आपल्या मनाला अकारण शांती लाभते, विषयांची आठवण होत नाही, भक्ती भाव जिथे वाढीस लागतो तो खरा संत असतो. या आजकालच्या परिस्थितीमध्ये आपण बऱ्याच गोष्टी आतापर्यंत ऐकलेल्या आहेत. तर हे म्हणजे या मागे आपलंच अज्ञान आहे असं मला वाटतं. तर आपण फक्त संत कसे असतात हे जाणून घ्यावं. संत आता कसे नसावेत याबद्दल मला इथे काहीही बोलायचं नाहीये. तर श्री महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये 10 लक्षणं पण सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये ते सांगतात की संतोष हा त्यांच्या वृत्तीमध्ये आपल्याला सतत पाहायला मिळतो. ते अपेक्षारहित असतात, अतिशय शांत असतात, हवे नको पण अहंकार हा सर्व संपलेला असतो आणि ते सर्वांमध्ये ब्रह्मच पाहत असतात. ममता, अहंकार, द्वंद्व, परिग्रह हे सगळं त्याने सांडून दिलेलं आहे आणि ते सच्चिदानंद स्वरूप झालेले आहे. तेव्हा अशा संतांच्या चरणी शरण जावं.
न की कुठल्या विषयासाठी कुठल्या गुरूंच्या मागे धावावं. दास बंदी चरण भावे असं ते सांगतात. अशा संतांचे आपण चरण धरावे. श्री वशिष्ठ मुनीने सुद्धा संतोष हा गुण प्रभू रामचंद्रांना सांगितलेला आहे. ते म्हणतात, कोणत्याही परिस्थितीमध्ये जो संतुष्ट असतो, सद्वृत्ती ज्याच्या मनामध्ये असतात, ज्याचे चित्त निरपेक्ष असते, तो संत होय. त्याच्या मनात अहंकार नसतो, त्याच्यापाशी शांती असते, तो सर्वांमध्ये ब्रह्म पाहतो. आणि आजच्या या पुस्तकामध्ये मला स्वामींच्या बद्दलचं असंच वाचायला मिळालं, ते मी तुमच्या समोर मांडते. म्हणजे सर्वांमध्ये ब्रह्म हे कसं बघितलेलं आहे, हे स्वामींनी आचरून दाखवलेलं आहे. हे मला इथं त्यांची आचरण पवित्रता बघायला मिळाली. विविध मार्गांनी गुरुदेव परमात्म्याच्या वैश्विक अस्तित्वाची पूजा करीत असतात. नारायण भावाने एखाद्या रुग्णाची सेवा करताना गुरुदेव कसे त्या सेवेला परमात्म्याची सेवा मानून करीत असत, हे आम्ही पाहिलेलं आहे. आश्रमात गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणि वर्षातील इतर पवित्र दिवशी गुरुदेव स्वतःजवळ बरीचशी फुले ठेवत असत. जसजसे साधक त्यांच्या खोलीत किंवा कार्यालयामध्ये येत असत, तसतसे ते सर्वप्रथम त्या साधकांची प्रामाणिक पण साधी पूजा करत असत. म्हणजे एक फुल त्या साधकाच्याही चरणावरती ते वाहत असत. बघा म्हणजे किती नम्रता, लीनता त्यांच्या अंगामध्ये होती. प्रत्येकामध्ये ब्रह्म पाहण्याचं सहज सोपं असं त्यांनी आचरण तिथे आपल्याला दाखवलेलं आहे. ज्यांना गुरुदेवांच्या चेहऱ्यावरील भाव सूक्ष्मपणे निरखायची संधी मिळत असेल, त्यांनाच त्यांच्या नजरेतील प्रत्येक साधकाला ईश्वराचे रूप मानण्याचे विचार त्यांच्या ध्यानी येत असत. म्हणजे खरोखरीच श्री व्यंकटेशानंद स्वामी हे अतिशय भाग्यवान होते की ज्यांना इतकं जवळून हे सर्व आचरण आणि ब्रह्मस्वरूप पाहणं म्हणजे नेमकं काय हे पूर्णपणे उलगडून आलेलं आहे. तर डामडौल वगैरे त्यांच्या आचरणामध्ये कधी दिसून आलेला नाही. आणि भक्ती हा हृदयाचा आविष्कार असतो. कुठल्याही देखावपणाचे अनावश्यक प्रदर्शन हे जो करतो तिथे भक्तीचा अभाव असतो, असे स्वामींचे मत होते. असं मला एक फार इथे छान असं बघायला मिळालेलं आहे. तर असा जो प्रत्येकामध्ये ब्रह्मस्वरूप पाहतो, तो परमस्वरूपाला पोहोचलेला असतो. आणि अशा संतांना शरण जावे असे आमचे महाराज सुद्धा सांगतात आणि स्वामी हे आपल्याला तेच सांगतात. म्हणजे ज्याला परमानंद प्राप्त करून घ्यायचा आहे त्याने संतांच्या चरणी शरण जावे. शरणागतीसारखा दुसरा श्रेष्ठ उपाय नाही. शरणागत म्हणजे सर्वस्व अर्पण करणे. आपलं म्हणून काहीही म्हणजे अगदी कोणतीही इच्छा, अपेक्षा, आकांक्षा काहीही न ठेवता, भगवंता मी तुझा आहे असं म्हणून त्याच्या चरणी राहणं म्हणजे सर्वस्व अर्पण करणं आहे. तर अशा संतांचा सहवास आपल्याला दोन प्रकाराने मिळत असतो. एक देहाने सहवास जो आपण बघतो श्री व्यंकटेशानंद स्वामींना प्राप्त झाला. मालती आईला सुद्धा तो प्राप्त झालेलाच आहे, पण तो अतिशय सूक्ष्मातला असा त्यांना तो प्राप्त झालेला आहे. तर असा देहाने सहवास मिळणं हे खरोखर काही वेळेला अवघड असतं. त्यासाठी दुसरा जो सहवास आहे तो आहे त्यांच्या ग्रंथांचा. त्यांची वचनं, त्यांचे उपदेश, त्यांचं कार्य ज्या ग्रंथामध्ये आपल्याला सापडतं. तर आणि त्यांनी जी आपल्याला साधना, नामसाधना दिलेली आहे, त्या साधनेतून आपल्याला सत्संगती ही प्राप्त होत असते.
तर याच पुस्तकामध्ये एका पानावरती मला सापडलेलं आहे की श्री शिवानंद स्वामी, मगाशी आपण तो उल्लेख बघितला की सत्संगाचा पंखा हा अखंड गरगरत राहायला पाहिजे असं ते सांगतात. आणि सत्संगाचं महत्व सांगताना ते म्हणतात, म्हणजे व्यक्तिगत साधना आपण सगळेजण करतो, तर व्यक्तिगत साधना म्हणजे निद्रा असते आणि सत्संगामधील प्रार्थना, ध्यान धारणा हितकारक असते. कारण त्यावेळेला तेथे अज्ञात आध्यात्मिक प्रवाह वाहत असतो. म्हणजे आपण नेहमी म्हणतो ना की एक ऑरा तयार होतो. आपल्या भोवती पण एक ऑरा असतो, आपल्या वास्तूला पण ऑरा असतो. त्या नामाचा ऑरा त्या वास्तूमध्ये करून राहतो. प्रत्येक साधकाच्या भोवती असलेला तो ऑरा आपला ऑरा शुद्ध करण्याला तो सतत मदत करत असतो. म्हणजे अंतःकरण आपलं शुद्ध त्या ठिकाणी होत असतं. त्यामुळे साधकाचे अध्यात्म मार्गावरती उन्नयन होते. अतिशय महत्वाची गोष्ट या ठिकाणी त्यांनी सत्संगाबद्दल सांगितलेली आहे. तर अशा सद्गुरूंनी केलेल्या आज्ञेचं पालन करणं ही खरोखर गुरूंची श्रेष्ठ अशी गुरुसेवा आहे. श्री गोंदवलेकर महाराज हे म्हणतात, गुरु आज्ञाप्रमाणे नामाचे चिंतन, भगवंताचे ध्यान ही त्रिसूत्री ज्याच्यापाशी आहे ती खऱ्या गुरुपुत्राची खूण आहे. तर नामाच्या चिंतन याचा सुद्धा स्वामींनी उल्लेख जो केलेला आहे तो या पुस्तकामध्ये पण मला सापडला. नामाचे चिंतन म्हणजे सतत नाम घेत राहणे आणि नामामुळे आपले मन कसे शुद्ध होते आहे त्या आपल्या स्वतःच्या मनाकडे, आपल्या अवगुण दोषांकडे, गुणांकडे या सगळ्याचं चिंतन करणं म्हणजे नामाचं चिंतन आहे. स्वामी म्हणतात, सततचे नामस्मरण साधकाला काळजी आणि चिंतामुक्त करते. श्री गोंदवलेकर महाराज सुद्धा साधकाला भक्ताला सांगतात की अरे, जे होणार आहे ते होणारच आहे आणि जे होणार नाही ते होणारच नाही, मग कशाला काळजी आणि चिंता करायची. इतकं सहज सोप्या शब्दातनं आपल्याला संत हे उपदेश करत असतात आणि त्यातून ते आपल्याला निर्भय निश्चिंत व्हायला शिकवतात. तर ज्याला परमानंद प्राप्त करून घ्यायचा आहे त्याच्या मनामध्ये विवेक वैराग्य सुद्धा हे संत जागृत करून देत असतात. विवेक आणि वैराग्य जागृत झाल्याशिवाय आपल्याला परमानंदाची, भगवंताची प्राप्ती हे होत नाही. तर श्री महाराज म्हणजे गोंदवलेकर महाराज म्हणतात, भगवंताच्या विस्मरणाला जे जे कारण होतं, जे जे भगवत प्राप्तीच्या आड येतं ते सगळं सोडून द्यावं, ते टाकून द्यावं, त्याचा त्याग करावा, हे खरं वैराग्य. आणि भगवंताचे स्मरण होईल अशा गोष्टी करणं, भगवंत सत्य आहे असं त्याचं ध्यान ठेवणं, तो करता आहे, तो करतो ते माझ्या हिताचं आहे, या सगळ्या गोष्टींचं स्मरण ठेवणं हा विवेक आहे. तर असं जेव्हा विवेक वैराग्य जागृत होतं ते शुद्ध मनाचं, शुद्ध चित्ताचं लक्षण असतं. तर आपलं मन आणि चित्त शुद्ध होण्यासाठी एक माझ्या समोर असं शिवानंद स्वामींचं एक विचारक धन मला प्राप्त झालेलं होतं. त्यामध्ये ते म्हणतात, आपले कर्तव्य करा, इंद्रिय, मन, वृत्ती, विकारांवर नियंत्रण ठेवा, सत्य बोला, सहिष्णु व्हा, शुद्ध व्हा, नम्र व्हा. हाच आध्यात्मिक जीवन जगण्याचा मार्ग आहे. श्री शिवानंद स्वामी परमानंदाची प्राप्ती करून घेण्यासाठी उपदेश करताना म्हणतात, तुम्ही सच्चिदानंद आत्मा आहात. तुमचे खरे स्वरूप शांती, आनंदाचे आहे. प्रत्येक जण शाश्वत आनंदाची, परमानंदाची प्राप्ती करून घेऊ शकतो. त्यासाठी ऐहिक सुखापासून दूर राहून आत्म्याचं ध्यान करा. आता आत्म्याचं ध्यान म्हणजे नेमकं काय ते थोडक्यात आपण बघूया. तर आपण आधी बघितलं की हे परब्रह्माने हे विश्व निर्माण केलेलं आहे आणि चराचरामध्ये संपूर्णपणे तो व्यापून राहिलेला आहे. आपल्या सर्वांच्या म्हणजे हृदयामध्ये तो चैतन्य रूपाने, आत्मरूपाने भरून राहिलेला आहे.
म्हणजे आपणही परब्रह्म स्वरूपच आहोत. तर नामस्मरण ध्यान या योगे सद्गुरूंच्या कृपेने आपलं मन स्वच्छ होतं, निर्मळ होतं, वृत्ती शांत होतात, वृत्ती भगवंताकडे वळतात, भगवंताचं प्रेम आपल्या अंतरामध्ये भरून राहतं आणि त्या योगे आपलं चित्त शुद्ध होतं. आता मन आणि चित्त, चित्त म्हणजे काय? त्याच्या चित्तामध्ये अनंत जन्माचे संस्कार, घडलेल्या घटनांच्या आठवणी या पुरेपूर साठवून ठेवलेल्या असतात आणि त्या नामस्मरणाच्या योगे, ध्यानाच्या योगे, सद्गुरूंच्या चरणी एक एक जसं आपण आपले विचार हे अर्पण करायला लागतो, शरणागती घ्यायला लागतो, तसं तसं ते चित्त शुद्ध होत जातं. संत तुकाराम महाराज जसं म्हणतात तसं, तुका म्हणे देह विठ्ठले भरिला, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. म्हणजे हे चित्त पूर्णपणे आता रिक्त झालेले आहे आणि जेव्हा ज्या ठिकाणी पूर्णपणे रीते पण असतं, घागर जेव्हा किंवा एखादं भांडं आपण घेऊन गेलो आणि त्याच्यामध्ये आधीच काही असेल तर दुसरी वस्तू आपण त्यात टाकू शकत नाही, तसं आपलं स्वतःचा मीपणा, अहमपणा हा आपल्या चित्तातून, अंतःकरणातून जेव्हा पूर्णपणे आपण बाहेर काढून टाकलेला असतो, अशा त्या शुद्ध चित्तामध्ये तो भगवंत प्रकट होत असतो आणि त्या ठिकाणी आत्मज्ञान, आत्मदीप उजळत असतो आणि अहम ब्रह्मास्मी हे आत्मज्ञान आपल्याला प्राप्त होतं. ते आत्मस्वरूप सद्गुरु कृपेने आपल्याला कळून येतं आणि त्या आत्मस्वरूपामध्येच राहण्यासाठी सद्गुरु आपल्याला सांगत असतात की जो आत्मज्ञानाचा दीप लाभलो आहे तो तू मालवू नकोस, अंतरीचा ज्ञानदीप मालवू नको रे. तर असं त्या आत्मस्वरूपामध्ये आपण पूर्णपणे स्थित होणं हे म्हणजे आत्म्याचं ध्यान आहे आणि परमात्म्याची प्राप्ती याहून दुसरी काही वेगळी नाही. जीव आणि शिव हे एकरूप होतात म्हणून सद्गुरु चरणी शरण जावे. तर जेव्हा शरण आपण जातो, जसं आपण बघितलं वाल्या कोड्याचा वाल्मिकी ऋषी झालेले आहे आपण पाहतो, तर एकंदरीतच या सगळ्यावरून आपल्या लक्षात येतं की सद्गुरु किंवा संत यांच्यामध्ये काय ताकद असते, काय सामर्थ्य असतं. तर नारायण करण्याचं सामर्थ्य हे फक्त आणि फक्त संत सद्गुरूंमध्ये असतं. जे वस्तू परमदुर्लभ, श्री समर्थ आपल्याला समजून सांगतायत बरं, जे वस्तू परमदुर्लभ जयेचा अलभ्य लाभ, तेची होय सुलभ संत संगे करुणी. म्हणजे एक तर आपल्याला नरदेह प्राप्त होणं म्हणजे 84 लक्ष योनीमधून फिरून आपल्याला परमदुर्लभ असा हा नरदेह प्राप्त झालेला असतो. त्यामध्ये आणखीन परमदुर्लभ असा संत सहवास आपल्याला जर प्राप्त झाला तर ही परमदुर्लभ वस्तू म्हणजे परमतत्व, ही सत्य वस्तू आपल्याला संत संग केल्याने प्राप्त होत असते. म्हणून मला एक छोटस असं वाक्य म्हणावंसं वाटतं की ज्याच्या आयुष्यात संत येतात त्याच्या आयुष्यात वसंत फुलतो. नवीन सृजन. खरं बघा तुम्ही, ज्या वेळेला आपण सद्गुरूंचा अनुग्रह घेतो, सद्गुरूंच्या चरणी लीन होतो, तो एक आपला नवीन जन्म असतो आणि नव्याने विचार करण्याच्या आपल्यामध्ये एक सृजनता तयार होते. म्हणून एक वसंत आपल्या आयुष्यात फुलत असतं असं वाटतं आणि मला वाटतं आपण प्रत्येकानेच ह्याच्यावरती आपापल्या मनातला वसंत फुलवावा. मी पूर्णपणे तुम्हाला त्याची मुभा देत आहे. तर शिवानंद स्वामी सुद्धा आपल्याला सांगतात की समाधानी राहा, संतांची सेवा करा, संत चरणी शरण जा, त्यांच्या उपदेशाचे पालन करा, आपली वाणी वृत्ती मन शांत ठेवा, आंतरिक शुद्धी करून घ्या, अहंकार दूर करा, त्यायोगे सत्याची जाणीव होईल. सत्य म्हणजे मगाशी जे आपण बघितलं परब्रह्म हीच वस्तू फक्त सत्य आहे. कसं काय? तर त्या परब्रह्मामधून हे विश्व निर्माण झालं. म्हणजे विश्व निर्माण होण्याच्या आधी सुद्धा
जी वस्तू आहे. त्यानंतर कल्पांत झाल्यानंतर हे विश्व सगळं त्या परब्रह्मामध्ये विलीन होतं. म्हणजे परब्रह्म आहे तसंच आहे. आणि मध्यांतरी कोण आहे? तेच परब्रह्म आहे. जे आधी असतं, जे अंती असतं, तेच मध्यात असतं. त्यामुळे हे फक्त ही परम वस्तू, हीच परमात्म तत्व, हेच एक सत्य आहे, जे अविनाशी आहे, अविकारी आहे. अचल असं परब्रह्म जे आहे तेच फक्त सत्य आहे. आणि त्या सत्याची जेव्हा आपल्याला जाणीव होते तेव्हा आनंदाची, चिदानंदाची, शिवानंदाची म्हणजेच परमानंदाची आपल्याला प्राप्ती होते. आणि परत संत तुकाराम महाराजांची मला आठवण येते. त्यांनी हा आनंद, परमानंद, न भंगणाऱ्या शाश्वत आनंद त्यांच्या अभंगातून, म्हणजे अभंग सुद्धा न भंगणारे असतात म्हणून त्यांना आपण अभंग म्हणतो. तर अशा या अभंगातून त्यांनी तो व्यक्त केलेला आहे. तर त्या आनंदात आपणही आता थोडं तरंगूया आणि तसाच आनंदही प्राप्त करून घेऊया. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. तर ह्याच आनंदात मी आता माझ्या वाणीला विश्रांती देते, विराम देते. सर्व काही सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते आणि आपण परमानंदाची प्राप्ती करून घेण्यासाठी त्यांच्या चरणी अनन्य भावे शरण जाऊया अशी प्रार्थना करते. सद्गुरूंना थार्पण वस्तू. श्रीराम श्रीराम श्रीराम. युनिव्हर्सल प्रेयर म्हणून इंग्लिशमध्ये जी प्रार्थना लिहिली होती त्याचा माझ्या आजीने केलेला मराठी अनुवाद आहे. मी म्हणते आपण सगळ्यांनी ऐका. प्रेमळा दया सहस्रवंदना सर्वव्यापी ईशतो सच्चिदानंद तू सर्वशक्तिमान तू सर्व जाणता तू वास हा तुझा से सर्वभूतांतरी तुझ्या मनास जाणण्या समर्थ मनमना करी भेदभाव विसरू दे बुद्धी भक्ती तूच दे मोह बंधनातुनी मनास पार होऊ दे लोभ क्रोध गर्व हे शिवोतता मना करी द्वेष भावना नको आपुच्या मनामधी अनेक रूपी तुझ्या तुला सदैव पाहू दे अनेक रूपी तुझ्या तुला सदैव सेवू दे तुझेच नाव ईश्वरा आम्हास ओठी गाऊ दे कीर्तनामध्ये तुझ्या आम्हास दैव रंगू दे प्रेमळा दया घना तुला सहस्र वंदना तुला सहस्र वंदना.